नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर इथे थोडासा पसार आहे आणि माझी बॅग पण आज खूप जास्त मोठी आहे. मला एक आमचं एक गेट टुगेदर आहे आणि त्याच्यासाठी थोडंसं प्रिपरेशन मला आज करायचं आहे. म्हणजे फॅमिली गेट टुगेदर आमच्याकडे नाही आहे. जिथे जायचं आहे तिथे आम्ही असं ठरवून ठेवलेलं आहेत काही गोष्टी. प्रत्येकजण काही ना काहीतरी तयार करून घेऊन येणार आहे. तर माझ्याकडे पण 2-3 गोष्टी आहेत. तर मला त्या तयार करायचं आणि आजचं ब्लॉगमध्ये तुम्हाला तेच प्रिपरेशन बघायला मिळेल. आणि हल्ली 3-4 दिवस तुम्हाला व्लॉग रेग्युलरली दिसत नाहीयेत, म्हणजे शॉर्ट व्हिडिओज आणि लॉंग व्हिडिओ पण. तर ॲक्च्युली माझ्या फोनचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे ॲक्च्युली तो पडला, चार्जिंगला लावलेला होता आणि माझी चुकी झाली की मी तो इथे लावला ॲक्च्युली. आणि इथे हे ॲक्च्युली ठेवायचं आतमध्ये, इथे ठेवायला पाहिजे होता, पण मी इथे न ठेवताना तो इथे ठेवला आणि मग थोडासा धक्का लागल्यानंतर तो पडला आणि त्याचा डिस्प्ले गेला. त्याच्यामुळे फोन तर चालू होता पण डिस्प्ले गेला, त्याच्यामुळे मी ना काही शूट करू शकत होते ना काहीच होत नव्हतं. तर त्याच्यामुळे 2-3 दिवस ब्लॉग आले नाहीत. आता पण हा जो शूट करते तो मी सचिनच्या कॅमेरामधनं शूट करते. माझा फोन सध्या बंद आहे. तर चला बघूया आता काय काय घेऊन आली आहे मी आणि काय काय प्रिपरेशन करायचं आहे. तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मी बाहेर काढून ठेवलंय, म्हणजे तुम्हाला कळलं असेल की काय बनवायचं आहे. म्हणजे बेकिंगचेच पदार्थ आहेत. हे थोडेसे मी चिवडा करायचा आहे. तर बाजरा आणि नाचणी असे हे कुरमुरे आणलेले आहेत आणि याचा चिवडा करायचा आहे. हे मक्याचे जे फ्लेक्स येतात ना, जे आपण ऑइल वगैरे म्हणजे तेलात तळतो आणि मक्याचा चिवडा वगैरे दिवाळीत जो करतो तो आहे. त्याच्यानंतर एक गुलाबजामचं पॅकेट माझ्याकडे एक ऑलरेडी आहे आणि हे एक गुलाबजामचं पॅकेट. तर आता एकामध्ये किती होतील त्या अंदाजाने मी करणार आहे, कारण ते पण आणून बरेच दिवस झालेले आहेत. बाकी काय, जॅगरी पावडर तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे संपलेली. तर त्याच्यानंतर ह्यावेळेस मी ही ऑर्गॅनिकची जी आहे ना गुळ पावडर, ही थोडीशी महाग मिळाली आहे मला. म्हणजे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो 99 रुपयाला मिळाली. थोडीशी नाही, थोडी जास्तच महाग आहे, पण ट्राय करायची ऑर्गॅनिक म्हणून आम्ही ती आणली. आणि बाकी तर असं काही विशेष नाही. हे ना लारण्यासाठी आणलंय आमच्या. हे असे हे क्लिप्स आणले, हेअर क्लिप्स. तर हे मला तिथे छान दिसले, मग म्हटलं ठीक आहे असं काहीतरी वेगळं. हे एक घेतलं तिच्यासाठी. हा एक क्लिप आहे आणि हे इयरिंग्स आहेत. तर मला माहिती नाही ती एवढे मोठे इयरिंग्स असे घालेल की नाही, मला माहिती नाही, पण मी म्हटलं ठीक आहे वापरेल ती, किंवा छान वाटतात. आणि हे एक असं क्यूटचं असा क्लच आपलं जे असतात ना हेअर बो, तो घेतलाय. आणि बाकी हे सगळं रुटीन आहे, म्हणजे असं साखर वगैरे जे काही संपलेलं तेच आणलेलं. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रिपरेशन कशापासून करायचं आहे ते पण माझ्या डोक्यात ठरलेलंच असतं, कारण काही गोष्टी जेव्हा अशा आपल्याला काही करायच्या असतात ना, तेव्हा थोडंसं प्रिपरेशन, थोडासा विचार करून गोष्टी केल्या तर अगदी त्या कमी वेळात आणि लवकर पूर्ण देखील होतात. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण आता गुलाबजामचा पाक तयार करायला ठेवूया, कारण तो थंड व्हायला लागणार आहे पूर्णपणे, म्हणून सर्वात आधी ते करून घेऊ. तर इथे मी जसं त्यांनी पॅकेटवर इन्स्ट्रक्शन दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी 450 ग्रॅम साखर लिहिले, पण मी 450 ग्रॅम नाही घेणार आहे. मी जवळपास 400 ते 450 म्हणजे जेवढी असते ना, म्हणजे जेवढी पॅकेटवर लिहिलेली असते त्याच्यापेक्षा थोडीशी कमीच घ्यायची. त्याच्याप्रमाणे केलं पॅकेटप्रमाणे तर खूप गोड होऊन जातं. तर इथे मी 400 ग्रॅम साखर घेतली आणि 450 ml पाणी घेतलेलं आहे. असं हे मिक्स करून आपण आता ते बॉईल करायला ठेवू, म्हणजे आपला एका साईडला पाक तयार होईल. आणि आता आपल्याला लागणार आहे पिठी साखर, कारण आपल्याला करायचा आहे केक. तर त्याच्यासाठी पिठी साखर पण म्हणजे असली तरी चालते किंवा नसली तरी चालते, पण मी पिठी साखर करणार आहे, कारण मला अजून 1-2 गोष्टी पण म्हणजे लागणार आहेत, करायच्या आहेत. त्याच्यासाठी पिठी साखर यूज होणारच आहे मला, म्हणून मी ऑलमोस्ट अर्धा किलो साखर पिठी साखरच करून ठेवणार आहे बघा. आणि ती थोडीशी चाळून घेतली तर चांगली, पण आत्ता माझ्याकडे सध्या चाळायला तेवढा वेळ नाही आहे. सगळं जेव्हा केकचं बॅटर मी बनवेन ना तेव्हाच एकदाच ते सगळं चाळून वगैरे घेईन. तर आता एका साईडला मी पाक तयार करायला ठेवला आहे. तो आपल्याला पूर्णपणे त्याची काय बोलतात ना, एक तार असतो ना, तार किंवा आपण पाक तसा नाही करायचा आहे. फक्त आपल्याला ना साखर मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे वितळेपर्यंत ना एवढंच त्याला शिजवायचं असतं पाकाला, गुलाबजामच्या पाकाला. तर इथे मी एका साईडला चिवड्याची तयारी करते. तर हा चिवडा पण मला तयार करायचा होता. तर यावेळेस मी हे नाचणीचे घेऊन आलेली आहे बघा. आणि आता हे चाळून घेते, कारण मी जेव्हा पॅकेट घेतलं ना तेव्हाच मला त्याच्यामध्ये खूप असा एक काय बोलतात त्याला, असा थोडासा भुगासारखा असतो ना, तो दिसत होता. आणि तर त्याच्यामुळे म्हटलं चाळून घेऊया. एका साईडला मी ओव्हन ठेवला आहे प्रीहीट करण्यासाठी.
कारण चिवडा आपल्याला ओव्हनमध्येच करायचा, कारण फोडणी वगैरे घालायला आणि मग मोठी भांडी वगैरे खूप जास्त होतो पसारा, त्याच्यामुळे मी म्हटलं ओव्हनमध्येच करू. 2-3 वेळेमध्ये माझं ते एका साईडला काम होऊन जाईल. तर आता याच्यामध्ये मी थोड्याशा काळ्या मनुका टाकलेत, थोडेसे बदाम टाकलेलेत आणि त्याचबरोबर ना थोडेसे शेंगदाणे, म्हणजे ऑप्शनल आहेत. तुम्हाला जे आवडत असेल, सुकं खोबरं आवडत असेल तर तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकता. म्हणजे आपल्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये काही वापरू शकता. चण्याची जी डाळ येते, फुटाण्यांची डाळ, ती पण वापरू शकता. आता तुम्ही इथे पाकाचा कलर बघू शकता, थोडासा पिवळसर आहे. हा क्लिअर होण्यासाठी ना मी याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळलेला आहे आणि तुम्ही आता पाकाचा कलर बघू शकता, अगदी व्हाईट झालेला आहे. आणि हे झाल्यानंतर ना आपल्याला गॅस लगेच बंद करायचा असतो. बंद करायच्या आधी थोडंसं मी केशर याच्यामध्ये टाकलं आहे, म्हणजे याचा छान कलर येईल. तुम्हाला वेलची पावडर आवडत असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता. आणि आपला पाक आता आपण थंड करायला ठेवणार आहे. तर इथे मी मक्याचे जे फ्लेक्स मिळतात तर ते पण मी ओव्हनमध्येच कुरकुरीत करून घेणार आहे. 180 डिग्रीवर एक 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला ते बेक करून घ्यायचे आहेत. एअर फ्रायरमध्ये वगैरे पण केले तरी खूप छान होतात. आणि ते मी बेक करायला ठेवले. तर एका साईडला आता मसाला करून घेऊ, ज्याच्यामध्ये मी हळद घेतली आहे, माझा धणा पावडर, जिरा पावडर, बडीशेप आणि काळी मिरी याची पूड केलेला जो मसाला असतो तो. त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलं आहे बघा. आणि याच्यामध्ये ना थोडंसं आपल्या म्हणजे तुम्हाला जसं तेल जास्त कमी किंवा तूप जे काही वापरायचं असेल ते तुम्ही वापरू शकता. मी तेल वापरलं आहे आणि हे सगळं आता याच्यामध्ये ओतून घेणार. आणि जे आपला चिवडा आपण साईडला करून ठेवलं आहे मिश्रण, त्याला ओतून ठेवणार आहे, म्हणजे सगळीकडनं लावून घेणार. आणि मग आपण ते याच्यामध्ये 2-3 वेळेसाठी बेक करायचं. थोडीशी यावेळेस मी कसुरी मेथी टाकली आहे, त्याने पण टेस्ट खूप छान येते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिना पण तुम्ही याच्यामध्ये क्रश करून थोडासा टाकू शकता. म्हणजे तो थोडासा पहिला आधी कुरकुरीत करून घ्या आणि मग तो नंतर वरून टाका त्याची पूड करून. त्याने पण टेस्ट खूप छान येते. म्हणजे असं थोडेसे मसाल्यासारखे वगैरे फ्लेवर वाईज काही हवं असेल ना तर ते पण खूप छान लागतात. याच्यामध्ये आज ना मिरची पावडर वगैरे काहीच टाकलेली नाही आहे. हे आता झालेले आहेत. आता हे मी असंच ठेवणार आहे, कारण मी ऑलरेडी OTGमध्ये मक्याचे जे फ्लेक्स असतात ते ठेवलेले आहेत. तर ते होईपर्यंत माझं म्हणजे हे तर साईडला तयार करून ठेवलं की हे 2 बॅचेसमध्ये मी टाकलं की माझं काम झालं, चिवडा तयार झाला. आता मी विचार करते पहिलं केकचं बॅटर करायला घेते. केकचं बॅटर करून झाल्यानंतर मग सर्वात शेवटी गुलाबजाम, कारण पाक आपल्याला पूर्ण थंड लागणार आहे, कारण माझी पद्धत तशीच आहे. तर चला आता सुरुवात करूया. तर आता केक बनवण्यासाठी इथे मी वापरणार आहे अगारोचा हा एग बीटर. नाव जरी एग बीटर असला तरी आपण याचा यूज बऱ्याच पद्धतीने आपल्या किचनमध्ये करू शकतो. याची पॉवर कॅपॅसिटी 300 वोल्टची आहे आणि याची बॉडी जी आहे स्टेनलेस स्टीलची आहे. इथे यांनी काही बटन दिलेले आहेत ज्याने तुम्ही हे इझिली ऑपरेट करू शकता. इथे 0 to 6 पर्यंतचे स्पीडचे बटन्स दिलेले आहेत. हा एक टर्बो बटन आहे, याचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतेच. आणि इथे पण एक बटन दिलेलं आहे, त्याचा पण वापर कसा करायचा ते देखील मी दाखवते. आणि इथे 2 प्लग दिलेले आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये आपले हे जे बीटर्स आहेत हे तुम्ही याच्यामध्ये अशा पद्धतीने हे असे फिट करू शकता. हे बघा. आणि या बटनचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. हे जेव्हा आपल्याला इजेक्ट करायचे असतात, म्हणजे बाहेर काढायचे असतात, तेव्हा आपण हे बटन प्रेस करून ना हे डायरेक्टली बाहेर काढू शकता. आता हे बघा, हे बटन मी प्रेस केलं तर हे बाहेर निघालेत बघा. तर हे इजेक्टसाठी बटन दिलेलं आहे. जेव्हा तुम्हाला डायरेक्ट हे बाहेर काढायचं असतात तेव्हा तुम्ही या बटनचा वापर करू शकता. आणि हे आहे डो मेकरसाठी. जेव्हा तुम्हाला कधी पीठ वगैरे काही मळायचं असेल किंवा बेकिंगचं काही करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. आणि त्याच्यानंतर इथे बघाल तर हा एक पॉवर केबलसाठी दिलेला आहे, कनेक्शन्स दिलेला आहे. आणि चला आता आपण याचा यूज कसा होतो ते बघूया. मला आता मी प्रमाण सांगते, जे काही आपलं केकचं सामान लागणार आहे आपल्याला ते सांगते. तर आता इथे मी मशीन सेट करून घेतले. याच्यामध्ये मी सर्वात आधी मैदा घेणार आहे. मैदा थोडासा मी टाकते, म्हणजे वापरते, त्याने थोडासा आपला जो केक आहे ना अगदी छान होतो. म्हणजे जरी रवा केक करायचा असेल तरी पण चालतो, पण आपण काय करणार आहोत, कारण ह्याच्यामध्ये तेल पण नसणार आहे, तूप नसणार आहे किंवा बटर पण नाही आहे, त्याच्यासाठी म्हणून मी थोडासा मैदा ॲड केलेला आहे. तर मी 100 ग्रॅम इथे मैदा घेतलेला आहे, मोजूनच घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 30 ग्रॅम मिल्क पावडर टाकलेली आहे. तुम्ही 2 चमचे घ्या जर चमच्याच्या प्रमाणाने घेत असाल. आणि इथे मी 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो बारीक रवा घेतलेला आहे. हे सगळं प्रमाण मी वरती देतेच आहे साईडला लिहून, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. पाव किलो रवा आहे, 100 ग्रॅम मैदा आहे
आणि त्याचबरोबर 30 ग्राम आपली जी मिल्क पावडर असते ती आहे. हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि हे जेव्हा आपण वापरणार त्याच्या आधीने ते चाळणीने गाळून घ्यायचं. जेवढे पदार्थ आपण याच्यामध्ये केक करताना वापरतो ते सगळे आपल्याला ना डबल मेथडने म्हणजे चाळून घ्यायचे व्यवस्थित बारीक याच्यावर, जरी त्याच्यात काही असो किंवा नसो. आता आपण साखर घेणार आहोत, तर साखर घेताना मी इथे 200 ग्रॅम साखर घेणार आहे बघा. म्हणजे जेवढं तुम्हाला गोड आवडत असेल तेवढं, पण हे खूप जास्त गोड होत नाही आणि खूप कमी पण नाही. त्या पद्धतीचं जे मेजरमेंट आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर मी इथे जवळपास आपलं मैदा आणि जर रवा बघितलं तर 350 ग्रॅम आहे, त्याला मी 200 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही नॉर्मल साखर पण घेऊ शकता. आता हे दोन्ही आपण वेगवेगळं ठेवून देऊ. बघा मी दोन्ही साईडला ठेवलं आहे, फक्त चाळून घ्यायचं एवढं मात्र लक्षात ठेवायचं. तर आता आपण आहे ना एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी 200 ml दूध घेतलेलं आहे. 200 ml दुधामध्ये तुम्ही बॉईल करून थंड केलेलं वापरलं तरी चालेल. माझ्याकडे टेट्रा पॅक होता तो घेतला आहे. अर्धा पेला म्हणजे अर्धा 100 ml पर्यंत आपलं दही आहे, 100 ग्रॅम दही घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ही पिठी साखर टाकायची आहे. आता आपण ना हे बीट करून घेणार आहोत अगारोच्या या एग बीटरने. आणि इथे बघू शकता स्पीडचा वापर करून 1 to 6चा स्पीड असतो त्याच्यावर वापर करून आपण हे छान स्मूथली मिक्स करून घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये ना अगदी पटकन असं हे एका सेकंदात छान असं मिक्स होतं. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत व्हॅनिला इसेन्स. मी 1 छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे आणि आपण हे जे चाळून घेतलेलं मिश्रण आहे ते आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता हे जे बघा बटन प्रेस केल्यानंतर हे निघाले आणि हे तुम्ही असे बाहेर काढून ठेवू शकता आणि इझिली वॉश करू शकता. मशीन तुम्ही छान सुक्या कपड्याने पुसून तशीच ठेवू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही ना जे काही आपण ड्राय पदार्थ ठेवलेले आहे, जे चाळून ठेवलेले आहेत ते थोडे थोडे करून याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि हे मिक्स करायचं. खूप जास्त अगदी फेटायचं नाही आणि जर तुम्ही फेटत असाल तर एकाच साईडने फेटायचं, म्हणजे एकाच साईडने म्हणजे उजवीकडनं डावीकडे जायचं, परत उलटं डावीकडनं उजवीकडे यायचं नाही. ज्या याच्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे बघा, किंवा कट अँड फोल्ड मेथडने तुम्ही हे मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मिक्स करायचं, खूप जास्त पटापट असं करून मिक्स करायचं नाही. तर आता आपलं हे बॅटर तयार झालं आहे. आपण एक 10 मिनिटासाठी हे साईडला ठेवू. जास्त गरज नाही आहे, तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे नाही ठेवलं तरी देखील चालतं, कारण रवा बारीक आहे आणि तो लगेच बेक होणार आहे. तर इथे तयारी थोडीफार करून घेऊ आपण 10 मिनिटात. मी हा केक कुकरमध्ये आणि OTG दोन्हीमध्ये करणार आहे. तर कुकरमध्ये करायच्या आधी त्याच्यामध्ये खाली मी मीठ टाकलेलं आहे, एक स्टँड ठेवलेलं आहे आणि हे कुकर आता आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत. एक 10 मिनिटासाठी ते प्रीहीट करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये केक ठेवला तर तो छान गरमच त्याचा बेस राहतो. त्याला अगदी थंड असल्यामुळे मग त्याला परत जास्तीचा वेळ लागतो बेक होण्यासाठी. टीनला मी खाली बटर पेपर लावला आहे आणि बाजूला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही बटर तेल जे काही असेल तुमच्याकडे अवेलेबल ते लावू शकता. तर आता हे जे बॅटर आहे, आता याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यूज करायचा आहे. तर इथे 1 चमचा तुम्ही बेकिंग पावडर घ्या आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या. बेकिंग सोड्याचं प्रमाण खूप जास्त झालं तर केक खूप क्रॅकी होऊन जातो आणि खूप जास्त फुलतो आणि तो खूप जास्त त्याला तळा जातात आणि मग तो ब्रेक होऊन जातो. त्याच्यामुळे प्रमाण अगदी व्यवस्थित असलं पाहिजे. बेकिंग पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा. त्याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे विनेगर टाकायचं आहे, खायचं विनेगर. ते याच्यामध्ये ओतलं की याच्यामध्ये छान असा फेस येतो बघा. आणि हे मग मिक्स करून घ्यायचं परत. आणि हे मिक्स करताना पण खूप जास्त मिक्स करायचं नाही, हलक्या हाताने तुम्ही मिक्स करा. आणि आता आपण हे आपल्या टीनमध्ये ओतून घेणार आहे. मी मोठ्या टीनमध्ये आणि त्याचबरोबर छोटेसे कपकेक मध्ये मी करणार आहे, म्हणजे माझ्याकडे वेगवेगळ्या साईजचे कपकेक्स वगैरे अवेलेबल असतात मोल्ड. तर मी विचार केला की आपण थोडेसे त्याच्यामध्ये करू आणि थोडंसं याच्यामध्ये करू, म्हणून मी एवढं केलं आहे. आता मी जे प्रमाण घेतलं आहे त्याच्याने तुम्हाला कळेल की किती आपण केक याच्यामध्ये होऊ शकतो म्हणजे आपला. तर हा जो टीन घेतला आहे ना मी, हा थोडासा रुंद पण आहे आणि उंच पण आहे खोलीला. त्याच्यामुळे हा खूप असा राऊंडने असं जास्त नाही आहे. जर तुम्ही खोलीला म्हणाल तर खूप डीप आहे, थोडासा उंच शेपमध्ये आहे हा. तर मी आता याच्यामध्ये 3/4 पर्यंत तो भरलेला आहे आणि तो मी ना आता कुकरमध्ये ठेवून घेते. आणि कुकरचं झाकण लावताना शिटी आणि रबर काढून घ्यायचा आणि जवळपास 40 ते 50 मिनटासाठी हा लो फ्लेमवर शिजायला ठेवायचा.
इथे बघा हे जे उरलेलं बॅटर आहे तर माझ्याकडे हे कप आहेत, कप लायनर आहेत अवेलेबल. याच्यामध्ये बटर पेपर किंवा याला तूप वगैरे काही लावायची गरज लागत नाही. तुम्ही याच्यामध्ये एक 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 करून जेवढं तुम्हाला पाहिजे असेल, पण हे पण अर्धच भरायचं, खूप वरपर्यंत भरायचं नाही. माझ्याकडे आता जो स्पॅच्युला जो वेगळा आहे, जो कप केकसाठी मेजरिंगचा असतो, तो मी आता काढला नाही. हे नॉर्मल स्पूननेच मी याच्यामध्ये टाकते, नाही तर त्याने जर केलं तर इक्वल प्रमाणात तेवढंच राहतं. आणि जर तुम्ही वेट करून जर व्यवस्थित तेवढ्याच प्रमाणात जर टाकलं तर ते एका साईजचे होतात. पण आता अंदाजाने मी याच्यामध्ये टाकते आणि हे सगळे होत आहेत बघा. 8 कपकेक याच्यामध्ये होतील आणि थोडेसे टॅप करून घेतलेत. आता याला डेकोरेशनसाठी तुम्हाला वरती टूटी फ्रुटी किंवा ड्राय फ्रूट्स काही वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता. मी इथे थोडेसे बदाम घेणार आहे आणि जो आपण मोठा केक केला ना त्याला मी काहीच लावलेलं नाही आहे. हा जो छोटा केक आहे त्याला मी वरतून ना हे असे क्रशरमधनं क्रश करून थोडेसे बदामचे स्लाईस टाकलेत आणि त्याचा जेव्हा ते बेक होतात ना तेव्हा ते अगदी छान दिसतात. अगदी फ्लेक्स असतात ना जे बदामचे, अगदी सुंदर दिसतात. आणि या पद्धतीने तुम्ही एकदा हा केक तयार करून बघा. किंवा ना या केकचं तुम्ही प्रीमिक्स पण बनवून घरी ठेवू शकता, जे तुम्हाला आता लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये करण्यासाठी प्रीमिक्स बनवून ठेवायचं आणि मग तुम्ही ते कधीही मिक्स करून, म्हणजे जसं तेल किंवा जर तुम्हाला जे काही तुमच्याकडे दही असेल, दूध असेल, त्याच्यामध्ये मिक्स करून ते तुम्ही कधीही करू शकता घरी. तर इथे बघू शकता मी 180 डिग्रीवर एक 15 ते 18 मिनटासाठी हे बेक करून घेतले. आणि तुम्ही कलर आणि तुम्ही याची साईज पण बघू शकता, अगदी छान झालेलं आहे. आता एका साईडला मला करायचं आहे गुलाबजामचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. गुलाबजामचं पीठ तयार करून घेताना मी खूप जास्त ते काय बोलतात ना वेळ लावून म्हणजे किंवा थोडं थोडं करून ते मळत नाही. मी एकदाच त्याच्यामध्ये ना पातळ करून ते पीठ करून घेते. कारण जेवढं तुम्ही पातळ कराल ना तेवढ्या थोड्या थोड्या वेळाने ना ते घट्ट होत जातं. त्याच्यामुळे थोडंसं पीठ करतानाच पातळ करायचं आणि जेवढे आपण करू ना गुलाबजाम तेवढा एक एक गुलाबजाम करताना तो चांगला मळून घ्यायचा. थोडंसं तेल लावा किंवा मग तूप लावा. मी तेलातच तळणार देखील तेलातच आहे. बरेच जण तुपात देखील तळतात, पण मी तुपात तळणार नाही आहे, तेलात करते आणि तेलाने देखील खूप छान होतात. असं काही वेगळी अशी टेस्ट लागत नाही. तर थोडंसं घ्यायचं आणि हाताच्या मध्ये एवढे व्यवस्थित छान ते मळून घ्यायचे ना की त्याला कुठेही क्रॅक नसला पाहिजे. जर त्याला थोडाफार इथे तिथे कुठेही क्रॅक झाला ना तर ते तेलात फुटले जातात आणि तेलात एकदा त्याला क्रॅक गेला ना की मग जेव्हा आपण ते भिजायला टाकतो ना तेव्हा त्याच्यामध्ये पण त्याला क्रॅकच जातो आणि मग त्याचा शेप बिघडतो. आणि बऱ्याच वेळा ही तळताना आपल्याला एक काळजी घ्यायची असते, कारण कमी आचेवर, मंद आचेवर ते आपल्याला भाजून घ्यावे लागतात, म्हणजे तळून घ्यावे लागतात. इथे बघू शकता आपला केक पण तेवढ्यात तयार झाला आहे आणि खूप सुंदर मस्त असा केक तयार झालेला आहे. इतका छान दिसत होता, फुगला तर तो इतका छान आहे बघा. तुम्हाला जवळून दाखवते आणि जे आपले छोटे कपकेक आहेत ना ते पण दाखवते बघा. छोटे कपकेक मी इथे थोडासा कापून घेतला आहे आणि याचा जो खालचा भाग आहे बघा, अगदी बेकरी स्टाईल असतात ना, खाली त्याला अगदी ब्राऊन कलर आलेला असतो आणि वरती असे छान कलर असतो. आतमध्ये जर तुम्ही तोडून बघितला तर जसं बाहेर दिसतं, म्हणजे बाहेरचं जसे मिळतात ना तसं याचं टेक्स्चर असताना तसंच अगदी झालेलं आहे. रेसिपी ही बेस्ट आहे समरसाठी. जर तुम्हाला मुलांसाठी जर बनवून ठेवायचं असेल प्रीमिक्स तर तुम्ही ना याचं प्रीमिक्स नक्की बनवून ठेवा, की ज्याच्यामध्ये तुम्ही ड्राय पदार्थ जे जे मी सांगितलं ते एकत्र मिक्स करून नक्की ट्राय करून ही रेसिपी नक्की ट्राय करा या समरमध्ये. तर आता मी हळूहळू करून इथे गुलाबजाम तळून घेते बघा. तर आता सर्व गुलाबजाम झालेत माझे, फ्राय करून झालेत. थोडेसे बारीक याच्यावर करायला लागतो म्हणून थोडासा वेळ लागतो. तर आता हे झाले की हे पूर्णपणे थंड करणार आणि पाक पण पूर्णपणे थंड झालेला आहे. मग मी याच्यामध्ये पाकामध्ये हे सगळे टाकून घेणार आणि मग सकाळी आपले गुलाबजाम तयार असतात. मी गरम पाकामध्ये किंवा गरम गरम गुलाबजाम थंड पाकामध्ये किंवा गरम पाकामध्ये असं नाही टाकत. माझे गुलाबजाम नेहमी थंड आणि पाक पण नेहमी थंडच असतो. तर मी अशा पद्धतीनेच करते. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझ्याबरोबर नक्की शेअर करा की गुलाबजामची रेसिपी तुमची ती कशी होते. आणि केक आपला खूप छान झालेला. हा डिमोल्ड करायचा आहे. डिमोल्ड म्हणजे मी आता तुम्हाला असा, तर केक पण मी थंड करायला ठेवणार आहे आता. आणि केक बघा छान तयार झालाय आणि याच्यामध्ये आपण तेल नाही, तूप नाही किंवा बटर नाही, असं काहीच वापरलेलं नाहीये. तरी अगदी छान मस्त असा केक तयार झालाय. खायला पण अगदी सुंदर लागतो. नक्की ट्राय करून बघा की ज्यांना
पूर्णपणे मैदा नको असेल आणि रव्याचा मध्ये पाहिजे असेल आणि ना याचा टेस्ट आहे ना अगदी बाहेरचा जसा असतो ना तसंच होतो. जर तुम्ही फ्लॅटमध्ये म्हणजे स्क्वेअर टीनमध्ये वगैरे जर केला ना तर ह्याच्या स्लाइस पडल्या ना तर एक्सलेंट म्हणजे मस्तच पडतात. हा आता मी तुम्हाला कापून दाखवू शकत नाहीये. हा आता पूर्णपणे मी याच्यावर एक कापड टाकणार आणि थंड व्हायला ठेवणार आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि केकची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा.